आरजी आमकां भुरगे म्हणटाले, इमॅच्युअर म्हणटाले, हांकां कितें नॉलेज आसा म्हणटाले. आयज आरजी जे जे कितें हेच्या पयलीं आरजी उलयला प्रत्येक गजाल आयज खरी जायत आसा. ती मायग्रंटाच्या दादागिरीची जावं, गोंयच्या जमनीच्या बद्दल जावं, उदकाच्या बद्दल जावं, नाजाल्यार गोंयच्या नोकरे बद्दल जावं, प्रत्येक गजाल आयज रियल जाता. आनी तशेंच हें बिल आयज प्रूव करता जे बीजेपी बरें आनी बीजेपीचो सरकार आसलो थंयचो आयज प्रूव करता की हांगा जो बीजेपीचो सरकार आसा तो गोंयकारांक कसो फटयता आनी गोंयचे जमनी काडून दिल्लीकारांक कसो दिता. तुम्ही जर पळयत जाल्यार विश्वजीत राणे परतो 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 दिल्ली वचत आसता, अमित शाची भेट घेता आनी कोणाची भेट घेता आनी तो फक्त गोंयचे जमनी कशे कन्वर्ट करपाक जाय हेचो प्लॅनिंग करता. थंयच्यान तो क्लायंट हाडटा आनी हांगा काडटा, जमनी काडटा तांकां दिता आनी लँड यूज चेंज करीत रावता. आनी हेच चल्ला आनी गोंयचो सीएम हे सगळे दोळे धापून ओगी पळयता. कोण म्हणटा की हेंच्या दोगां भितर पटना म्हणून, पण आयज जर पळोवपाक गेले जाल्यार गोंयचो सीएमूच विश्वजीत राण्याक फूल सपोर्ट करता अशें जालां. कित्याक थंयचो सीएम जर लँड प्रोटेक्शन बील हाडपाक शकता जाल्यार गोंय कित्याक ना. गोंयची एरिया आसा आमची 3702 स्क्वेअर किलोमिटर भितरले जर तुमकां आमी जर लँड यूज आमचो आतां सद्या कितें आहा जर सांगपाक गेल्यार तुमकां आयज गोंयान आमच्या 700 हेक्टर जी आसा पळय ती आमची आयलँड ऑफ अंजेरी आसा पळय तेच्या कडेन. 1,25,000 हेक्टर जी आसा ती आमची गव्हर्नमेंट फॉरेस्ट आसा. भितरली 21,000 हेक्टर आसा ती एश्युरीज आनी खाजन लँड आसा. 1,30,000 हेक्टर जी आसा ती लँड अंडर कल्टिवेशन आसा आमची. 75,400 हेक्टर्स आसा ती आयटीसीच्या अंडर आसा, नेव्हीच्या अंडर आनी आर्मीच्या अंडर 1,200 स्क्वेअर मिटर हेक्टर आसा आनी 25 ते 30,000 स्क्वेअर मिटर जी आसा पळय ही लँड सध्या सेटलमेंटान आसा, म्हणजे एक्झिस्टिंग सेटलमेंट आसा पळय तितून. आनी हेतून गव्हर्नमेंटाचो रिपोर्ट म्हणटा की हे उरता कितली 40,000 42,000 हेक्टर्स आमच्या कडेन गोंयकारां कडेन उरता, फक्त 42,000 हेक्टर्स. आतां हे 42,000 हेक्टरांतले गोंयचो डिपार्टमेंटाचो डेटा म्हणटा, प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्साचो डिपार्टमेंट म्हणटा की भितरली 31,000 जी आसा पळय ती आमी यूज करपाक शकना फॉर सेटलमेंट. दॅट इज तितून मायनिंग आसतले, डंप आसतले, मागीर भितर मार्शी एरियाज आसतले, अशें करून ते आमी यूज करपाक शकना. सो आमच्या कडेन उरता फक्त 1,000 हेक्टर, फक्त 1,000 हेक्टर. गोंयकारांनी हे सिरियसली घेवपाक जाय. लोकांक हे फिगर दिसतले, लोकांक दिसतले की आमी ह्या सरकाराच्या अगेन्स्ट आसा म्हणून उलयता ना पॉलिटिक्सान आसा म्हणून उलयता. लोकांनी सगळे जे वोटर ते खंयच्याय पॉलिटिकल पार्टीचे वोटर जावं ते काँग्रेस जावं बीजेपी जावं गोवा फॉरवर्ड आप जावं एनडीपी जावं खंयच्या आर्मी जावं खंयच्याय पॉलिटिकल पार्टीचो सगळ्यांनी लक्षात दवरपाक जाय की फुडले जनरेशन्स टू कम इतली वर्सां जे गोंय आसले तितून आमी 25 ते 30,000 हेक्टरान आमचे सेटलमेंट आसले आनी आतां आमच्या कडेन उरला ते फक्त 1,000 हेक्टर. आमच्या कडेन 1,200 हेक्टर आमच्या कडेन फक्त सेटलमेंटाक उरला. सेटलमेंट म्हणजे जे नॉन एग्रीकल्चर आसा हे लक्षात दवरपाक जाय. सेटलमेंट म्हटल्यार आतां एक्झिस्टिंग सेटलमेंट आसा ज्या जाग्याचेर आमी रावपाक शकता ते, हितून डोंगर ना, हितून शेतां ना, जे आतां कन्वर्ट करून थंय रावतात दॅट इज सेकंडरी. जर गव्हर्नमेंटाचो जर डेटा पळयत जाल्यार ही सद्या परिस्थिती आहा. आतां शॉकिंग गजाल, जेन्ना विश्वजीत राणे टीसीबी मिनिस्टर जालो तेन्नाच्यान जी लँड कन्वर्ट जाली ही 2005च्या पयलीं जी लँड कन्वर्ट जाल्ली त्याच्या परस आयज त्या सरकारान 10 पटीन लँड कन्वर्ट केलें. म्हणजे गेल्या 60 वर्सांक कितें जावंक ना पळय, 50 वर्सांक कितें जावंक ना पळय तें कन्वर्जन ह्या लास्ट 10 वर्सांक जालें. भितरले मेजर कन्वर्जन ह्या लास्ट 3 वर्सांक जालें. आमच्या कडेन डेटा आसा एसएमडीचो, जर तुमकां पळोवपाक गेले सगळे लँड कन्वर्ट आमचे गोंयचे कितले जाला फ्रॉम 2023 म्हणजे भितर 17(2) आनी 39(a) हे जे कायदे तेंच्यांनी हाडून अमेंडमेंट करून म्हणजे आमचो सरकार आमचो टीसीबी मिनिस्टर कितें करता, गोंय विकपाचे कायदे हाडटा. आनी थंयसर कितें जाता, उत्तराखंड कितें जाता, तेंची स्टेट वाचोवपाची, तेंच्या लोकांचे कल्चर आनी हेरिटेज वाचोवपाचे कायदे जाता. हे सगळे जर तुम्ही पळयत, हे सगळे जे पेजीस आसा हे सगळे लँड कन्वर्ट जाला. एक कन्वर्जन कितले पेजीस हे लँड कन्वर्जन एका पेजीचेर ऑलमोस्ट 10 नांवां आसा. ही सगळी लँड कन्वर्जन ही आतां कोणाची, हे मॅक्झिमम लँड कन्वर्जन आसा पळय लँड पार्सल आहा ते 50,000, 10,000, 20,000, 1 लाख, 2 लाख स्क्वेअर मिटर जे लँड कन्वर्ट केल्ले. गेल्या 2 वर्सांक
ह्या सरकारान, ह्या विश्वजीत राण्यान आणि ह्या बीजेपीच्या गव्हर्नमेंटान 20 लाख स्क्वेअर मीटर म्हणजे सारखे सांगले 21 आणि आता हे जानेवारी जाल्यार 22 ते 23 लाख स्क्वेअर मीटर जागो त्यांनी कन्वर्ट केला. कितलो? 22 ते 23 लाख स्क्वेअर मीटर, 21 to 23 लाख स्क्वेअर मीटर. तितून जर आम्ही पळोवपाक गेले जाल्यार बार्देसान जो कन्वर्ट जाला ही लिस्ट आसा. तालुका वायज खंयच्या तालुकान कितले कन्वर्ट जाले ते जाल्यार पेडणे सगळ्यांत चड म्हणजे ज्या जाग्याचेर मोपा एअरपोर्ट येयल्लो आणि आमी लोकांक परते परते सांगताले की तुमचो नांव तुमच्या कडेन उरचो ना, तुमचे पेडणे तुमच्या कडेन उरचे. थंयचे दोगूय आमदार, दोगूय एकटो बीजेपी वांगडा आसा, एकटो अर्दो पांय बीजेपी ना. हे दोगूय जाण थंय जागे खावपाक येयला. स्पेशली मांद्र्याचो आमदार हो जागे खावपाक येयला म्हणून आमी डायरेक्ट सांगलेले. आणि आयज ह्या पेडण्यान जेन्ना झोनिंग प्लॅन येयलो तेन्ना थंय लोकांचो बोळ जालो आणि तो प्लॅन रद्द जालो. लोक हॅपी जाले की आमी मुवमेंट केलो, आमचो आमदार येयलो आणि आमी जागे कन्वर्ट करपाचे, लँड यूज चेंज करपाचे बंद जाले म्हणून. त्या लोकांक सांगपाक सोदता की तुमच्या गांवांत, तुमच्या पेडणे तालुक्यान ह्या 2 वर्सांक 8 लाख स्क्वेअर मीटर जागो कन्वर्ट जाल्लो आसा. 8 लाख स्क्वेअर मीटर. तसेच बार्देसान 5 लाख स्क्वेअर मीटर जाल्लो आसा. तिसवाडी 2.61 लाख स्क्वेअर मीटर जाल्लो आसा. कोंडा 1 लाख स्क्वेअर जाला आणि सालसेडान 3.5 लाख स्क्वेअर मीटर जागो कन्वर्ट जाल्लो. आणि हे सगळे जर आमी घेत जाल्यार ऑलमोस्ट 21 ते 23 लाख स्क्वेअर मीटर जागो कन्वर्ट जाल्लो आसा. ही जाली ती गजाल. दॅट इज ऑलमोस्ट 250 हेक्टर्स. आमी हा कितलो म्हटलं आमच्याकडे 1200 स्क्वेअर मीटर सेटलमेंट. आता जर न्यू लोकांक जर एकोमोडेट करपाक जाय, भायल्या लोकांक जे आउटसायडर ते म्हणटात, आमी म्हणना बीजेपीचे सरकार म्हणटा की राज्या भायल्यान कोण येता आउटसायडर, तशें आमी जेका भायले म्हणटा ते भायल्यांक जर एकोमोडेट करपाक जाय आणि तांकां जर व्हडले व्हडले रिसॉर्टां, व्हडली व्हडली हॉटेल, मेगा प्रोजेक्ट, फार्म हाऊस जर घालपाक जाय जाल्यार तांकां आमचे एग्रीकल्चर आणि हॉर्टिकल्चर लँड कन्वर्ट करपाक दिवचे पडटले. आणि तेच आयज सध्या चल्ला. लँड यूज चेंज, गोंयचे जमनीचो लँड यूज चेंज जाल्यार आता सध्या जो आमच्याकडे डेटा आसा तितून लँड यूज चेंजाक जे प्रपोजल आसा दॅट इज 1 crore स्क्वेअर मीटर्स. कितलो? 1 करोड. 1 crore स्क्वेअर मीटर लँड कन्वर्जनाक घातलेली आसा. आता 2 वर्सांनी कितली जाल्या? फक्त 21 लाख. म्हणजे ते 1 कोटी म्हणत जाल्यार फक्त म्हणचे पडटले. 21 लाख ऑलरेडी जाले आणि 1 कोटी आणि जावपाची आहा. जेन्ना 1 कोटी जातलो, 1000 स्क्वेअर मीटर जेन्ना जात, हेक्टर जेन्ना जातली तेन्ना आमच्याकडे फुडल्या आमच्या जनरेशनाक लागून 1 स्क्वेअर मीटर पासून सेटलमेंट जागो उरपाचो ना. कित्याक हो मॅक्झिमम सेटलमेंट आसा तो भायल्या लोकांक लागून जाल्लो आसा. पयलीं कितें करताले आतां तेंय तुमकां सांगता. पयलीं जेन्ना तुमी लिस्ट घेवन बसताले जेन्ना कन्वर्जनाची तेन्ना तुमकां सगळे डेव्हलपरांची नांवां दिसतालीं, भायल्या लोकांची नांवां दिसतालीं. आता जर तुम्ही लिस्ट काढली जाल्यार तुमकां ती भायल्या लोकांची नांवां दिसना. तुमकां दिसता आमच्या गोंयकारांची नांवां. कोण गांवकर आसतलो, कोण फर्नांडीस आसतलो, आनी कोण आसतलो, ती नांवां दिसता. ती कित्याक दिसता? आता दिल्लीकारांचो पॅटर्न कितें जाला? ते येतात गोंयान, येतात लँड ओनरा कडेन एग्रीमेंट करता आणि सगळो लँडाचो जो कन्वर्जन, लँड यूज चेंज आणि परमिशनाचो जो प्रोसेस आसा पळय तो गोंयकारा कडल्यान करून घेता. ते कित्याक करपाक येता? कित्याक फाल्यां अशें जालें की फाल्यां रेव्होल्युशनरी कोण बोवाळ मारतलो, कोण तरी कोर्टान वयतलो, कोण तरी आनी कितें करतलो. हेका लागून गोंयकाराची नांवां फुडें काडून, गोंयकाराक फुडें काडून हे दिल्लीकार सगळे प्लॅनिंग करता. आनी हे आयडिया दिवपी कोण? आमचो टीसीपी मिनिस्टर आनी टीसीपीचो बोर्ड. आयज टीसीपी बोर्ड जो अप्रूव करता लँड यूज चेंज, तितून आयज थोडे अशे मनीस आसा जे दिल्लीकारांक लागून ते स्ट्रक्चरल इंजिनियरिंग तांकां कन्सल्टन्सी करतात. म्हणजे एके वाटेन तो त्यांची कन्सल्टन्सी करता आणि हांगा येता आणि त्याच बोर्डाच्या मिटिंगेक तो बसता आणि त्यांचे जे लँड कन्वर्जन घातलेले आसता ते अप्रूव करता. हे कशें जावपाक शकता? आणि हेका सगळ्याक एनओसी आसा पळय ती गोंयचो सीएम प्रमोद सावंत दिता. विश्वजीत राण्याक लँड कन्वर्जनाक जितलो सपोर्ट जाय, हे लँड कन्वर्जनाचो तुम्ही पळयला सीटीपी सुद्धा आसा, तेजे एक्सटेंशन जाल्लेलें आहा. तो टीसीपी डिपार्टमेंटान पडटा. पूण एक्सटेंशन दिवपाचे कोणा कडेन आसा? पर्सनल डिपार्टमेंट आसा सीएमा कडेन. आता आमी जर म्हणटा हे दोगूय जर एकामेकाक पत्र आहा, दोगूय एकामेकाक जर फोन घेयना, अशे गजाली चलता जाल्यार सीएम प्रमोद सावंत सीटीपी एक्सटेंशन कशें दिता जे तेजे डिपार्टमेंट आसा.
हेच्या वयल्यान इतलेंच कळटा की हांगा फक्त लँड कन्वर्जनाक लागून कायदे जातात. हो सरकार गोंयकारांक अंधारान दवरतात, पिशान काडटा की आमी भायल्यांक जमनी विकपाचें बंद करपाक शकना म्हणून. गेल्या फावटी तेंच्यांनी एक ट्रान्सफर ऑफ रेस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ एग्रीकल्चर लँड म्हणून बिल काढलें. तितून कितें बरयलां? आतां थोड्यांक दिसतलें की तें बिल काडलें आनी आमचे सगळे पॅडी फील्ड आसा ते वाचले म्हणून. भितर कितें बरयलां? तितून रेस्ट्रिक्शन कितें आहा? पयलीं म्हणल्यार एग्रीकल्चर लँड म्हणल्यार ओन्ली पॅडी फील्ड म्हणून मेन्शन केलां. हांगा तेंच्यांनी कितें केलां? एग्रीकल्चर प्लस हॉर्टिकल्चर. लोकांनी लक्षात दवरपाचें की हॉर्टिकल्चर मिनींग आमचे काजू, आमचे आंबे, बाकीचे जे आमचे फ्रूट बेरिंग ट्रीज आसा पळय ते, आमची जांबळां आसतली आनी कितें आसतलें, ही प्लांटेशन. दॅट मिन्स आमचे डोंगर, ऑर्चर्ड लँड. जे ऑर्चर्ड आसा दॅट इज एग्रीकल्चर. नॉन एग्रीकल्चर इज सेटलमेंट. सो एग्रीकल्चरान सगळें येवपाक जाय ते ह्या सरकारान हाडूंक ना. तेंच्यान तो कायदो हाडलो आनी तितून कितें बरयलां की एक पॅडी फील्ड ऑन नॉन एग्रीकल्चरिस्ट कोण आहा तो घेवपाक शकना. भायलो भितरलो काय बरोवंक ना. फॉर युअर नॉलेज, महेंद्र सिंग धोनी इज एग्रीकल्चरिस्ट, अमिताभ बच्चन इज एग्रीकल्चरिस्ट. तशे कितलेशे बॉलिवूड स्टार, क्रिकेट स्टार स्वताक एग्रीकल्चरिस्ट म्हणटात आनी दुसऱ्या स्टेटीन वचोन लाखांनी स्क्वेअर मिटर जमीन घेता आनी आपलो थंयचो पयसो आहा तो हांगा एग्रीकल्चर आहा म्हणून दाखयता आनी टॅक्स फ्री करता. सिंपल. आनी हेच ह्या सरकारान हांगा करपाक ह्या बिलान केल्लें. आमी हे लोकांक परते परते एज्युकेट करता. आयज परतून एज्युकेट करता की आमकां जे तुमी एंटी नॅशनल म्हणटाले, एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हणटाले, असली बिलां येवपाकूच शकना. इन कमिंग डेज आमी तुमकां एक अवेरनेस सिरीज चालू करतले. दुसऱ्या राज्यांतले लँड प्रोटेक्शन एंड लँड सिलींग एक्ट कितें आहा तें तुमकां सांगतले. पूण आयचो जो विशय आसा, जर उत्तराखंड करपाक शकता जाल्यार आमचो सरकार कितें करपाक शकता? आयज तुम्ही पळयतात मेगा प्रोजेक्टाक लागून प्रत्येक गांवांत आयज ग्राम सभेक लोक जमतात. थोड्या प्रोजेक्टांच्या नांवान व्हडले व्हडले हांगा आंदोलन जाल्लीं आसा. हे कितले मेरेन आमी आंदोलनां करतले? कितले फावट आमी केसी घेतले आनी कितले फावट आमी ग्राम सभेक बसतले? आयज हे दिल्लीकार ग्राम पंचायतीक आपली एक फॅक्टरी कशी वापरतात. तांकां जाय ते थंय परमिशन जाता. रोडाचे परमिशन, रोड नासतना प्लॉटिंग जाता, रोड नासतना फार्म हावसां येतात, तांकां बोरवेलां आसा. सगळें तांकां जे जे सोयी दिवपाक जाय सरकारान दिल्ल्या. आमी गोंयकारां कडेन इतलेंच मागता की तुमी ज्या सरकाराक निवडून हाडटा, ज्या आमदारांक तुमी निवडून हाडटा, आयज ते आमदार तुमकां काळोखान दवरता. तुमच्या पासून हे जे गजाली जाता हे लिपोवन दवरता. आनी गोंयकारांनी लक्षांत दवरपाक जाय, जे तुमकां हांवें फिगर सांगला, जर अशी लँड कन्वर्ट जर जाली आनी जे जायत आसा आनी जी 1 कोटी स्क्वेअर मिटर जी प्रोपोज केल्ली आसा, जी म्हयन्याच्या म्हयन्या इल्ले 5 लाख 10 लाख करून तो कन्वर्ट करीत आसा, हें जर जालें जाल्यार गोंयकारा कडेन फुडल्या जनरेशनाक जागो घेवपाक जागो नासतलो आनी रावपाक घर नासतलें. हे लोकांनी लक्षांत दवरपाक जाय. सो हांव वयता वयता ह्या सरकारा कडेन मागता की तेंच्यांनी, हांव मागना तेंच्या कडेन कायदो करगे ते करचे ना, पूण मागता तेंच्या कडेन की तुमी एक टूर करचो उत्तराखंडाक. तुमचो डबल इंजीन सरकार आसा, थंय वचपाचो. स्पेशली विश्वजीत राण्याक व्हरपाचो, जो सदांच सांगता की लोधाचो प्रोजेक्ट येयला 2 कोटी स्क्वेअर, 2 कोटीचो प्लॉट, एक प्लॉट 2 कोटी, तो लोकलांक लागून म्हणून जो सांगता पळय विश्वजीत राणे. ह्या विश्वजीत राण्यान पयलीं धाडपाचो, जाय जाल्यार चार्टर फ्लायट करून धाडपाचो, तेका धाडपाचो. ते सीटीपी कोण बसला तेका धाडपाचो आनी थंयचो कायदो कितें आसा पळय टीसीपीचो आनी तेंचो लँड प्रोटेक्शन, हो कायदो कितें तो अंडरस्टँड करपाचो आनी येवपाचो. आनी लोकांक सांगपाचें, लोकांक तुमी काळोखान दवरपाक नाका. आनी आमी रेव्होल्युशनरी गोवन ह्या फुडें जो लँड इश्यू आसा, जो मेजर इश्यू आसा, हो लँड इश्यू घेवन आमी फुडें वयतले. तेजी आमची कॅम्पेन कितें आसतली, आमचो फुडलो प्लॅन, एक्शन प्लॅन कितें आसतलो, हो थोड्याच दिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेवन आमी तुमच्या प्रेसा फुड्यान मांडटले. पूण आमी लोकां कडेन मागता की तुमचो सपोर्ट आमकां ह्या विशयाचेर जाय. आतां प्रूव जाल्लें आसा की लँड प्रोटेक्शन कायदो, भायल्यांक जमनीक येवपाक आडोवपाक कायदो एसेंब्ली हाडपाक शकता. हे बीजेपीच्या डबल इंजीन सरकारान प्रूव जाल्लें आसा. सो गोंयच्या सरकारान तें थंय वचोन जर जाता तेंच्यांनी हांगा हाडपाक जाय, नाल्यार आरजी आमी हाडीत रावता. Manoj, can we ask different something? Few days back, yesterday only, the Rama Kankar has been arrested and lot of political leaders have been supported to. What is the RG stand on that? होय, आरजी आमी काल हांवें ऑलरेडी ट्वीट केल्लें आसा की जे जे एक्टिविस्ट जावं नाजाल्यार सिवील सोसायटीचे मेंबर जावं
जे गोंयांक लागून आवाज काडटा, जेन्युइनली आवाज काडटा, तेंच्या वाटेन आमी आसतले म्हणून. आनी काल जी अरेस्ट जाला, ही अरेस्ट ही न्यू अरेस्ट न्हू. हेच्या पयलीं अशे कितले अरेस्ट जाला. म्हाका रातच्या 12 पुलीस स्टेशनाचेर येयल्लो आसा, रातच्या 12 म्हाका अरेस्ट केल्लो आसा. आनी असो पुलीस स्टेशनार व्हरून बसून म्हाका दिसता कमीत कमी 10-15 फावटी व्हरून बसयल्लो आहा, फूल आख्खो दीस बसयल्लो आहा. सो जेन्ना ह्या सरकाराच्या अगेन्स्ट फायट कोण करतलो, ह्या सरकाराच्या अगेन्स्ट कोण उलयतलो बीजेपीच्या, तेका अरेस्टूय जातली, FIR जातली. हांवूय 6 केसी झगडटा, हांवूय म्हयन्याच्यान 6 फावटी कोर्टान आसता, कोर्टान वयता. सो नथींग न्यू. ह्या बीजेपी कडल्यान अशें कितें जावंक ना की फर्स्ट टायमूच जाला म्हणून, हें जायत रावतलें. सो तेका लागून लोकांनी विचार करपाक जाय की आमी कोणाक निवडून हाडटा. आयज जेन्ना आमकां अरेस्ट जाताली तेन्ना थोडे लोक आसताले, एन्जॉय करताले, बरें जालें म्हणटाले. कितें आसा, आयज म्हाका जाल्यार फाल्यां तुका. हे लोकांनी, जनरल पब्लिकांनी विचार करपाक जाय. जेन्ना तुमच्या घराचेर कितें तरी येतलें ना, तुमच्या वाड्याचेर कितें येतलें, जेन्ना तुमी आवाज काडटले, आयज थोडे लोक आवाज काडटा, पूण जेन्ना तुमी आवाज काडटले तेन्ना तुमची परिस्थिती हीच आसतली. हे लोकांनी विचार करपाक जाय. हो सरकार जो आसा, हो सरकार गोंयकारांचो आवाज दामपाक हांगा येयल्लो आसा आनी तो दामीत रावतलो. जो पर्यंत लोक तांकां वोट मारतले, जो पर्यंत तांच्या फाटल्यान लोक फाटल्यान तांकां कॅम्पेन करीत रावतले, तो मेरेन ही मस्ती अशी चलत रावतली.